नाही, निश्चितपणे की ज्या पद्धतीने आम्ही पाहतोय की त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार रेस्टलेस झालेत, एकदम अस्वस्थ आहेत अगदी. म्हणजे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तिथे जे काही चौक सभा झाली, सभाच होण्याला लागेल. कारण की छत्रपती संभाजीनगरवर ज्याला धीरजचा मृतदेह आणला गेला तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ती गाडी अडवण्यात आली. त्या ठिकाणी तास 2 तास तो मृतदेह तसाच, त्याची अवहेलना एक प्रकारे म्हणता येईल अशा पद्धतीने ती सुरू त्या ठिकाणी होती. आणि त्या सभेमध्ये ज्या प्रकारची वक्तव्य, ते कर्डिले आणि जगताप दाजी मेवणेत एकमेकाचे सख्खे, यांची जी वक्तव्य जर पाहिली तर तिथे राजकीय सभा सुरू आहे अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी होतं. त्यामुळे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या आडून काही आपली राजकीय पोळी बांधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय की काय, अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी महाराष्ट्राने उभी राहिली पाहिजे. त्यांच्या घरांवरती बुलडोजर कारवाई करावी अशी पण मागणी करण्यात आली आहे. ते एक लक्षात घ्या की समजा कुणाचं काही अतिक्रमित असेल, बेकायदेशीर असेल तर निश्चितपणे त्यावरती कारवाई ही झाली पाहिजे. मग इतके दिवस झोपलं होतं का प्रशासन? त्याच्या आधीच बुलडोजर फिरवायचा होता. बरं, त्या ठिकाणी संग्राम जगतापनं सांगितलं ना की मी बुलडोजर फिरवणार त्या घरावरती. अरे बाबा, आता झाली ना इतकी दिवस घटना घडून, तुझा बुलडोजर काय तिकडे गेलेला पाहिला नाही? त्याच्यात तो दम नाही बुलडोजर फिरवायचा. मुळामध्ये इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याचं जे राज्य आहे त्याच्यामध्ये जी काही त्या ठिकाणी कठोरपणे भूमिका घ्यायची ताकद आहे ते पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करतंय. मला वाटतं की त्यांना ते काम करू दिलं पाहिजे.